आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, मला बरेचसे शेतकरी बांधव फोन करून विचारतात, साहेब दुसरा डोस कोणता देऊ, तिसरा डोस कोणता देऊ, चौथा डोस कोणता देऊ। पण शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर बेसल डोस चांगला दिलेला असेल तर तुम्हाला दुसरा डोस किंवा तिसरा डोस द्यायची अजिबात गरज नाही। आपण दिलेल्या बेसल डोस पैकी बरेचशी खते 40 ते 50% पर्यंत खते ही मातीमध्ये तशीच फिक्स झालेली असते। ती मातीमध्ये फिक्स झालेली खते उचलण्यासाठी बॅक्टेरियाची जोड देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कृषी टेकने कॉम्बिरिश या नावाने आपल्याला बॅक्टेरिया उपलब्ध करून दिले, ज्याच्यामध्ये 100 करोडपेक्षा जास्त गॅरंटेड बॅक्टेरिया काउंट आहे। आणि कॉम्बिरिश वापरल्यामुळे आपल्याला जमिनीत असेल, नत्र असेल, स्फुरद असेल किंवा पालाश असेल किंवा अन्य सर्व अन्नद्रव्य असेल ते पिकाला सोल्युबलाइज, मोबिलाइज आणि फिक्सिंग किंवा आपटे करायचं कार्य होणार आहे। त्यामुळे पिकाची भरघोस वाढ होणार आहे, उत्पन्नात वाढ होणार आहे। वापरायची पद्धत अतिशय सोपी आहे। 10 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 किलो विरघळून घ्यायचं आहे आणि कॉम्बिरिश बॅक्टेरिया त्यामध्ये टाकायचे आहे। रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी ड्रीपमधून सोडायचं आहे। ड्रीप नसेल तर पाटापाण्यातून सोडायचं आहे। पिकाची लागवड नुकतीच झालेली असेल, पीक लहान असेल तर आपण ड्रिंचिंगही करू शकता। धन्यवाद।